किमान तरी देवाला मागणं मागायचं. मग मागून काय मागावं? काय मागायचंय? मला चांगली बायको दे, डझनभर लेकरं होऊ दे आणि त्याच्या लाटा खाऊ दे, असं मागायचं. हे मागावं. मागणं मागायचं. आणि मागून मागून देवाला असं मागायचं, माझ्या कुळाचा उद्धार व्हावा आणि माझ्या पिढीचा उद्धार होऊन माझा मरावी कीर्ती रूपी माझा परिचय समाजात राहावा. विठ्ठल म्हणे काही मागा मागा तुम्ही. देवा दुसरं काय मागावं रे देवाचा? नोकरी तर एवढी मोठी जागीरदारी होती, श्रीमंती होती, वैभव होतं, सगळ्या गोष्टी बरोबर होते. सारा आडमाप श्रीमंती असताना सुद्धा तेव्हा सर्वस्वाचं मी सुख भोगलं, पण ते तुच्छ वाटलं. देवा श्रीमंती भरपूर होती, एक नाही 4 गावचा इजारदार, एवढी मोठी जागीरदारी होती. नोट करे कोण न चिल्लर करे बिचार, एवढी काही संपत्ती माझ्याजवळ होती. पण देवा मला त्यात खरं दम नाही वाटला रे. अरे देवा खरं सांगू देवा, सर्व काही मागता आलं जगाच्या पटून, सर्व काही तू मला दिलं, पण तुझ्या संगतीत जो आनंद मिळाला ते अजून कोणी नाही दिलं. विठ्ठल देवा हेची देगा पांडुरंगा, फक्त हेच दे देवा की जन्मोजन्मी तुझा सहवास मला घडावा आणि तुझ्या नामचिंतनात माझा देह रंगावा. परब्रह्मलिंगम भजे मनाची अशी आवड असावी की चित्तात ती तू सगळ्यांनी सहवासात असावा. मी बरेचदा सांगत असतो की ज्याच्या जीवनात ज्याचं चित्त वित्त आणि पित्त तिन्ही सावध आहे तो पांडुरंगाचा खरा दास आहे. संगतीत गेल्यानंतर, संतांच्या सहवासात गेल्यानंतर या जीवाला रंग रूप आकार प्राप्त होते म्हणजे होते, आणि तो अवघाचे सुखरूप होतो. फक्त या जीवाला, या बद्ध जीवाला, या जड जीवाला त्याच्याबद्दलची फक्त ती एक आस पाहिजे. आणि तुझ्या संगतीत जो कोणी जीव गेला ना देवा, तो तुझा होतो एवढं मात्र जीवा सत्य. म्हणून तेव्हा मला हेच पाहिजे, बाकी दुसरं काहीच नाही. दुसरं सुचव ना काही. प्रभू तू चितू दिसू दे. प्रभू तू या बद्ध जीवाला, जड जीवाला तारणार आहे, तू ज्या जड जीवाचा उद्धार करणारा सर्वस्व आहे. वि म्हणजे विश्व आहे, ग म्हणजे ठसून घ्या, ल म्हणजे लक्षात ठेवा. अशा विधात्याला फक्त मागणं काय मागायचं हे फक्त या अभंगातून शिकलं पाहिजे. विठ्ठला पांडुरंगा करू म्हणून दुसरे चरण
संतांची त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहादरू पावन झालो चराचरी मी कडा दुसरी काही नाही बोलत वचन मला तुमचा अनुग्रहादरू पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो जगद्गुरु जगन्वंदनीय श्रीमान श्री संत देवनिवासी नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु वारकरी संप्रदायाचा कळस वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ संप्रदायाचा ज्योती प्राण असे देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांच्या सेवेसाठी घेतलेला हा मागणी प्रकरणाचा अभंगी अभंगातून सारासार भाव आपण पाहतोय. महाराजांनी देवाला काय मागावं, हरिदासाच्या घरीच का मागावं, हरिदासाच्या दारीच काय मिळतं, एखाद्या तोफखानाच्या घरी किंवा जगूच्या भाषेच्या घरी का नाही भेटत, देवाच्या द्वारी का भेटतं याचा सर्वस्व अनुभव तुकोबाराने घेतला म्हणून त्याचं मागणं देवाला मागितलं. विठ्ठला पैसा परशु परशुराम या तिन्ही अवस्था लक्षात आलं त्या तुकोबारायांना पैसा परशु परशुराम या तिन्ही अवस्था लक्षात आल्या होत्या. चाहे पैसों से आने में आने लगी, चाहे आनों से रुपया बनाने लगी, चाहे रुपये से होटल जाने लगी, चाहे होटल में बॉटल बुलाने लगी, चाहे बॉटल से भी हॉस्पिटल शेवटपर्यंत पैसा माणसाला चमकेला शेवटपर्यंत पैसा नाचवतो. हा पैसा कोणा कामाचा नाही. हा त्याच्या घरी कोणा टाइम लावेल सांगता येईना. जेवढा झपाट्यावर येतो तेवढा झपाट्यात खाली आदळतो म्हणून पैसा नको देवा. फक्त हरिदास हा सर्वश्रेष्ठ आहे. त्या पुराचा नव्हे स्वयं स्वतःपासून किती किती तरी पिढीचा हा उद्धार करणारा एकमेव फक्त हरिदास आहे. आणि ज्याला हे सर्व कुठाला माहित असून याचा विठोबाला खेळ खंडोबा म्हणून त्यांनी याला नकार दिला त्याच्यासारखा दलिंदर नाही झाला. शेवटी त्या दलिंदराला सुद्धा याच्यातून मार्ग दाखवला. ए गड्या सरच्या शेवटच्या क्षणाला तरी सत्य शेवटच्या क्षणाला तरी काहीतरी वेळ त्याची संगती करशील तर तुझी जीवनमुक्ती आहे, अन्यथा नाही. जीवाला मुक्ती पाहिजे असेल, जीवाला खरोखर कुठेतरी समाधान पाहिजे असेल, या जीवाला कुठेतरी शांती पाहिजे असेल, या जीवाला जर समाधान पाहिजे असेल, परमानंदाची प्राप्ती पाहिजे असेल, या जीवाला मेल्यावर नाही Oh
तिन्ही लोकांचा परिचय चालू आहे. नारदाने ग्वाही दे, माझ्या आईने छोटी भांडी करावी, कामं करावी. मला नाही वाटत होतं मी काही तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करू शकणार होतो. पण जेव्हा जेव्हा मला मला या साधू संतांची संगत मिळाली, हरिदासांच्या संगतीत त्यांच्या पंक्तीचा जो मला आनंद मिळाला, आज ब्रह्मा विष्णू महेशांच्या संगतीत राहण्याचा योगायोग मला आला. कोणामुळे आला ते प्रथम करत तुमच्या वापर करायला पाहिजे, सद्विचाराला दुरावले तर आणि दुर्गुणाला जवळ यायले, म्हणून त्याच्या जीवनात अधोगती यायली. त्या अधोगतीने जीवन का राहिलं, तुम्हाला जीवाला का असं व्यत्यय व्हायला, का त्रास होऊन राहिला बरं का? अरे तुमच्या जीवनामध्ये कधी सद्विचाराची बैठक परिपक्व नाही. अरे तुमच्या जीवनात जर सद्विचाराची बैठक परिपक्व असती तर आज दिवसा धवड्या तुमच्या जीवनात तुमचा व्यत्यय आला नसतं, तुमच्या संसारात व्यत्यय आला नसतं. तुमचं पोरग तुम्हाला ऐकलं असतं, तुमच्या पोरगा तुम्हाला ऐकून सुद्धा तुमची जबाबदारी पार पाडली असती. अहो आज तुमचं पोरग तुम्हाला ऐकलं ना, तुमची पोरगी तुमच्या पुढे धांगडधिंगा करती, याला कारण काय? बाप केली, माय केली, पोट सह्याद्री व्हायला कारण काय? कारण की बेभान संसाराचा हा प्रकार चाललेला आहे. आणि बेभान संसारिक जीवन जगल्यामुळं वस्तुस्थिती तुमच्या संसारात तुम्हाला सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही. हे सुख समाधान आनंद प्राप्त करण्याकरता तुमच्या घरात एक मत असावं, असं जीवन तुमचं असलं पाहिजे. तुमच्या गावात पद असेल अशी तुमची योग्यता असली पाहिजे आणि निवांत झोप येईल असं तुमचे कर्म असले पाहिजे. या तिन्ही अवस्था ज्याला प्राप्त झाला तो अवघाची सुखरूप झाला. बाल्यावस्थात असणाऱ्या ध्रुवाने तुम्हाला शिकवलं. अरे त्या ध्रुवाला बापाच्या मांडीवर जायचे योगायोग आला. आई ते कोण आहे राजसिंहाचे राजदरबारी बसलेले बाळा, आई जिथपर्यंत पोराला आपला परिचय करून देते बापाचा तो पोरगा विश्वास बसत नाही. हो आज पोराला सांगितलं बाळा ध्रुवा त्या राजसिंहासन त्या राजदरबारी बसले ना, ते तुझे बाप आहे, तुझा बाप आहे, तुझा बाप आहे, तुझे पिता आहे. बरं बरं बरं. हो आतुरता निर्माण झाली माझ्या बाबाच्या भेटीला जाऊ म्हणून, आतुरता निर्माण झाली माझ्या बापाच्या भेटीला जाऊ म्हणून. हो आज भागदौड करता करता ध्रुवाने जावं, महाल जावं आणि राजसिंहासनी बसलेल्या बापांनी पोराला पावन आणि आंतरिक प्रेमाचा पाना फुटावा. ये बाळा ध्रुवा, ये बाळा ध्रुवा, ये बाळा ध्रुवा. हो सद्विचाराची असणारी सुनीती आणि जिबीचे चोचले पुरवणारी सुरुची, हो तिच्या स्मरणातनी तेवढंच होतं की हा माझा सवतीचा पोर आहे. ज्या मायला तो पोरगा नकोसा वाटला, बापाने जवळ घ्यावं, चुंबन घेऊन मांडीवर बसवावं आणि खेदून द्यावं, एवढ्यातच त्याची नाव असते. आईची जगह बैठ, कोई ना बोले उठ.
ऐसे पाणी बोल की कोई ना बोले पण आज प्रकार वेगळा होता. कन्व्हेट बसायचं समजा पुढे जन्माला घे, त्या कुणाचा उद्धार कर, तेव्हा कुठे राजाच्या पंक्तीत बस, राजाच्या मांडीवर बस. दुःखद परिस्थिती आहे. आज जणू ध्रुवासारख्याला त्यावेळेस परिस्थिती पाहायला मिळाली. मुंडके देत देतो पुत्र रडत बाहेर येतो. आई बाळा विचारतोय काय झालं, सुशिक्षित बाळा समजदार आहे, सांगू नये आई, कारण तुझंच माझी संसारात आई दुःखी आहे. माझ्या आईला सांगू नये. न सांगता आईने भाव ओळखले. बाळा ठीक आहे ठीक आहे. एकच शब्द विचारला, माय माय मला काय मी अशा जागी जाऊन बसायचं की त्याने कुठे मला कधी उठत म्हणून तो देव कुठे आहे सांग ना भाऊ, तू सांग. याला काय म्हणावं, याला काय म्हणावं, मातीच्या स्वभावी पुत्राचे घडण. मायचं सांगणं लेकराला असं उपजत असलं पाहिजे, आणि मायचं उपजत सांगणं लेकराला असेल तर लेकर तर वाया जाणारच नाही, तो कारखाना सफलच आहे. आणि जे मायबापच बेभान आहे त्याचा लेकरा त्या मायबापाचा कारखाना असफल आहे. कारखान्याचा माल परिपूर्ण टिकावदार असावा असं वाटत असेल तर जन्माला घालण्या अगोदर मायबापाने सुसज्ज जीवन जगावं, आणि सुसज्ज जीवन जगताना संसाराचा नेम, संसाराचा काळ, संसाराची वेळ, या सर्वस्वाची व्यवहार दक्षता हे कळून घेतली पाहिजे. तर हा कारखाना उभा करावा, आणि त्या कारखान्याचा जीवनभर शेवटच्या क्षणापर्यंत आनंद घेता आला पाहिजे. या नाव हा सत्संग आहे. पण त्याच्याही पलीकडे तुमचा आमचा संसार वाया चालला, म्हणून आज ही परिस्थिती वस्तुस्थिती बिघडत चालली आहे. 5 वर्षाची कन्या भ्रतार मागतोय, 6 वर्षाची कन्या गर्दी राहणारा 12 कड्याचा सोन्या टाकणार आहे. गोट्याची मध्ये कन्याची पेंडी पालती बसताना बसली, सोन्याच्या सीमध्ये पहिला 1.5 लाखाच्या वरदानात दिली आहे. भाऊ बहिणीला घेऊन पडतोय, आईचा खून पोरगा करतोय, बापाच पोरगा जिंदाने पुराण काढतोय. हे नीचे थांबवण्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये देवाला मागण्याची अक्कल आपल्याला पाहिजे. आणि त्या अक्कल म्हणजे साधू संतांचे होता जिवंत जीवाला येत असेल, बेअग्रीन आमच्या जीवनाचा संसाराचा प्रवास असेल, निरर्थक आमचा संसार. कावणी दगड भरा देवा, दासबोध सांगताय. कावणी दगड भरा देवा. दासबोधांनी आणखी शिकवलं आपल्याला, जे जे आपणाशी खावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सगळं जना. हे संतांनी कार्य केलं. संत स्वतःपासून जागृत होते म्हणून समाजाला जागृत करत आले. आज रोजी जगाच्या वाढीवर 750 वर्ष झाले ज्ञानोबारायांचा समारोप, पण तरी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबाराय आजही जिवंत तुमच्या समाजात आहे. तर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी दम नसता तर आज लाखो वैष्णव टाळ विना मृदंग वाजय सुरसुरा, नाम नदी कोमला, जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर. हा भाव आज आनंदी दुमदुमला नसता. पाहुणी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायणीचा गडा गडा, दाटला इंद्रायणीचा गडा गडा. पाहुणी समाधीचा सोहळा पाहायला भेटलं नसतं का? कारण की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जगाच्या पाठीवर त्यांनी ते कार्य आज जिवंत ठेवलं, म्हणून समाज आज त्यांच्या करता रडतोय, ओक्सा बोक्सा रडतो. माऊली 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 माऊली. आजही त्या माऊलीच्या समाधीला घाम फुटतो. आजही माऊलीचा रथ निघत्या वेळेस, पाऊलकी निघता वेळेस श्वानाच्या पाठीला घाम फुटतो. आजही माऊलीचा कळस थरथर कापतो, हालतो. कारण काय? तरी काही काही बदमाश म्हणते काय सत्व आहे, कोण म्हणते देव आहे. अजूनही काही काही लुचाडाचे भ्रमात जीवन जगायला. हिंदूच्या पोटी पैदा होईल त्याला खरा हिंदूचा देव कळायला नाही, हे फार मोठी शोकांतिक आहे. आणि त्या ध्रुवाने ते सक्सेस करून दाखवलं. बाल्यावस्था त्या ध्रुवाने सक्सेस करून दाखवलं. ते ध्रुव सांगतात माय तो देव कुठे सांग बघू. हो, शेवटचं मातृभजन आठवावं आणि मायने सांगा बाळ या रस्त्याने जा, या रस्त्याने जा, तू या रस्त्याने जा, माझा परमात्मा तुझ्या पाठीशी जा. आई तू चल ना माझ्यासोबत. बाळा आली असती, पण ज्याच्या नावाचं कुंकू लावून मी जीवन जगते तो इथे जिवंत आहे, जेणेकरून माझ्या आऊट वागण्यामुळं त्याचं कुठे पाणी पतन नाही झालं पाहिजे. संस्कृती सुनीतीने शिकवली, ते सुनीती कळणं गरजेचं आहे. पती कसाही असला तरी चालेल, भला हो चाहे बुरा हो कैसा भी हो, मेरा पती मेरा देवता हो. देवाला मागायचं फक्त एवढं की माझी कुंकवाची लाज आयुष्यभर राख देवा, आणि माझी संगत त्याच्या संगतीने चांगली होते देवा. हे मागणारी माय जर सात्विक असेल तर तिच्या कोणी सात्विकच पायवलाच पैदा होती. त्याचा त्रैलोक्य झेंडा
ज्या मायबापाला आपल्या अवल्याची बाई भूषण आहे, 4 लोकात मान उंच करून छाती काढून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला असेल त्या मायबापाला, समजा त्या मायबापाचा संसार सफल आहे, कारखाना सफल आहे. ज्या मायबापाला आपल्या अवल्याची बाई 4 लोकात नाक टकून खाली पायची वेळ आली असं पोट्ट असो का पोट्टी असो, त्या मायबापाचा कारखाना फेल आहे. मायले 2 महिना लागतात, तुझी तुकाना मरायला पाहिजे, पैदा करून फायदा नाही झाला. काय अर्थ बघतो तुम्ही एक गुंडा हे मागणं मागताना देवाला कोण्या पद्धतीने मागावं ही अक्कल आमच्या तुकोबाराने शिकवली. विठाला काय भाव होता. ज्या ध्रुवाने परमपिता परमात्मा करता आनंद करावा, परमपिता परमात्मा करा, वायू अक्षम करू शकता, वेळ काळ करावा, जल पाण्याचा त्याग करावा, फलाहाराचा त्याग करावा, अन्नाचा त्याग करावा, सर्वस्व सर्वस्व शेवटच्या पणाला लावला आणि सर्व देवता घाबरून जातात. ए देवा, ए वैकुंठपती, ए देवादी देवा, जावा तुम्ही त्या बाल्या अवस्थेत त्याच्या जीवाला भेट द्यावा. काय माझा देव बोलतो, काय माझा देव बोलतो. अहो मंडळी, मी भेट देण्याकरता नाही किंवा दर्शन देण्याकरता नाही, मी दर्शन घेण्याकरता जातो. ज्या वेळेस प्रभू परमपिता परमात्म्याला साधूबद्दल अशी भावना जागृत होते, म्हणजे त्या साधूची अवस्था काय असली पाहिजे. ते साधू म्हणतात ही अवस्था तुमची असावी. ते मागणं साधूने तुम्हाला शिकवलं. दुसरं विचारा कुणी म्हणे आत्म्याला जाऊन विचारा त्या स्वामीला. वैखरी सुशुक्ती तुर्याग अवस्था प्राप्त करण्याकरता साधूचा संघ, साधकांची वृत्ती आहे, त्या दुनियेचा एकोप असला पाहिजे. नुसतं एक होता राहता त्याला खाला भजा नाही. उभं आयुष्य घनच्या काही काही लोकांचं घनच्या द्यायचं, एक होता राहता त्याला खाला भजा याच्यातच चालला. या टपुरीच्या टपुऱ्या घनच्या माळा घालण्यात चाललं. या आडो तुडो गोपी चंदन जुडो सारा डांबी सुपर पडल्या त्याचे. पण घरात पाहिलं तर कमीच्या खाली बोलायला करतात. का लेकरं असूशी ना, माय बापाला चव नाही अजून लेकरासमोर कसं वागावं. काही काही ठिकाणी खाऊ खोबं ठिकाणी बापही तेवढेच, माय बापही तेवढेच आहे. काही काही ठिकाणी त्याच्या नशिबाने आवल्या तेवढी सुधी भेटली, पण त्या माय बापाला त्या आवल्या तिच्या थोडीशी जगता येऊन राहिलं, हे त्याचं अभागी जीवन आहे. विठ्ठल लोक आहेत, आयुष्य द्यायचं पुती पुराण वाचण्यात चाललं, पण सारे दुसरे ते चिवसून द्या. साऱ्या दुसऱ्याचा नुसरा फाकचटपणा, हॉपलेसपणा नुसता. ते अशी होती, ते तशी होती. बाहेर कोणी मूर्खाच्या बापा सकाळच्या राम करायचं ज्ञानेश्वरी पाहिली ना, तरी आता अशी होती तशीच होती. दिवसभर हरिपाठ करतील, मुखातील नामस्मरण करतील, लोकांच्या किमतीच्या टाकाय चोरतील. केवढा हलकटपणा भरलेला काय लोकांनी. मी का आम्ही फारच कीर्तन सांगू राहिलो काय? हे शुद्ध वार करायचं गाव आहे इथं सांगायला तुम्ही. कारण लहानपणाच्या गावात गेला मी
हा फोन लय लहान होता. या गावाचं वैभव त्यावेळेस होतं की या पंचक्रोशीत होतं एवढं वैभव या गावाचं होतं. त्या शेवटी मी एवढं सांगून जाईल मंडळी, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल तर कोणा बाजारात भेटत नाही, कोणा मार्केटात भेटणार नाही. सर्वच सुख, समाधान, शांती, आत्माची शांती, आत्मसमाधान हे सर्व तुमच्या जवळ आहे. फक्त त्याला पाहावं लागलं. येणारा आत बघ जरा. मी म्हणतो अर्जुन हा सगळे काळयंत्रीच्या पुढे या गोपाळांनो, या गोपींनो, निश्चयाला बसत नाही, बदलवण्या करता संतांच्या संगतीत जा. अहो संत काय देतात? संत पाहिजे ते द्यायला तयार आहे. फक्त तुमची घेण्याची वृत्ती जागृत ठेवा. तुमची वृत्ती जर जागृत असेल तर निवृत्तीचा मार्ग सहज तुम्हाला प्राप्त होईल. हो, तो निवृत्तीचा मार्ग प्राप्त करण्याकरता तुमची मती शुद्ध असली पाहिजे. तुमची मती जर शुद्ध असेल तर तुमची नीती भ्रष्ट होणार नाही. तुमची नीती जर भ्रष्ट असेल तर शेवट तुमची गती चिवडी चिवडू घाण आहे. हे ध्रुव आपल्या नजरेत असला पाहिजे, हा ध्रुव आपल्या हृदय असला पाहिजे. हे मथुरूपी शहर गोकुळ नावाचा देश आहे. या गोकुळ नावाच्या देशामध्ये असा हृदय रूपी सिंहासन जो परमपिता परमात्मा विराजित आहे त्याचा परिचय करून घेणं शिका. काय शिकलं पाहिजे? देवाची मंदिर आता आत्मा परमेश्वर, जैसे उसात साखर तैसे दुधात लोणी. ऐकीने पाहून घ्या, तपासून घ्या तुम्ही. एखाद्या खोटा आई बुवा म्हणून म्हणावं, एखाद्या पूजा भाषेत बुवा कसा खोटा आहे मी दाखवतो अटी नाही दाखवून दिला बाप दुसरा. देव या इथं फक्त पाहण्याची दृष्टी साधी पाहिजे तुमची. कसा आहे देव? तो फक्त दिलं तुम्हाला गणका बसल्याशिवाय देव दिसणार नाही. कसा आहे सांगता येणार नाही. मी नाही सांगू राहिलो, तुकोबाराची परिभाषा आहे ते. तुकोबाराने आपल्या जीवनातील सर्वस्वाचा त्याग करून, सर्वस्वाचा अनुभव घेऊन तुकोबाराने शेवटी मान्य केलं, देव पावयासी गेलो, देवाची होऊन हे गेलो. सत्य शेवटी त्याच्यासाठी काय करावं लागलं? पहिले मनुष्य देव हे तुम्हाला कळलं पाहिजे. मानव माणूस केला सगळा जरा माणसात वागा. खरा मनुष्य माणसाला कळला पाहिजे. माणूस पण आपल्याला कळलं पाहिजे. जिथपर्यंत माणूस पण माणसाला कळणार नाही तर तो देव हा विषय त्याच्या डोक्यावरचा जाईल. सर्व आमच्या गुरुवर बोधे बाबांनी, अमृत बाबांनी, वक्ते बाबांनी, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी, हयात असणाऱ्या आमच्या बाबा कुरेकर बाबांनी हे सर्व अनुभवलं, पाहिलं, जाणलं. आंतरिक जाणल्यामुळं ते जगातील लोक प्रसिद्ध आहे. कारण जगामाजी कीर्ती आज त्याची शिल्लक आहे. जगामाजी कीर्ती आज शिल्लक आहे. तुमची कीर्ती कुठपर्यंत याचा पेपर तपासा. तुम्ही 8 मजली एवढी मोठी 10 मजली माडी कमावली असं, एक नाही 50 एकराची कास्तकरी कमावली असं, एक नाही 10-15 गाड्या केल्या असं तुमच्या घराभोवती, एक नाही 4-5 बायका केल्या असं डझनभर लेकरा पैदा ठेवले असं. पण तुमची परिस्थिती पहा. तुमचं फक्त 13 सुद्धा होते ते जेवढ्या सुधी असंत, नाही तर बरेच जणांच्या 13 सुद्धा नाही आहे. सारा घरी बांधता नाही वरी, खाता खावला जात नाही, दळण जात नाही, पण कोणी खाऊन येईल काही लोकांना झोप येत नाही. खरी काय श्रीमंती होय काय? खरी श्रीमंती होय काय? श्रीमंती म्हणजे कोणची? दोन्ही कुसा चट करून दाबणे, एका कडावर झोपणे, दुसरा कड फिरताच दिवस निघणे, सर्व श्रीमंती आहे.